हॅलो गाईज, मी सध्या पुण्यामध्ये आहे आणि पुण्यात ज्ञानेश्वर माऊलींची आणि तुकोबांची पालखी येत आहे, त्याचं आगमन झालेलं आहे. आणि मला खूप चांगल्या पद्धतीचे वारकऱ्यांचे फोटो आणि त्याच पद्धतीने मला माऊलींची जी पालखी आहे त्याचे फोटो चांगले क्लिक्स घ्यायचे आहेत. त्यासाठी मी आत्ता माझ्या रूममधून निघालेलो आहे. आपण बघूयात की काय पद्धतीचे क्लिक्स येणार आहेत. तर आता थोडासा पाऊस चालू असल्यामुळे थोडीशी बॅग पण मी कॅरी केलेली आहे. 85 mm आणि 124 mm जी माझी किट लेन्स आहे आणि 85 mm लेन्स अशा पद्धतीच्या दोन लेन्सचा आज मी वापर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चला आपण बघूयात की काय पद्धतीचे फोटो मला मिळतात. सध्या हडपसर पुणे या परिसरात खूप पद्धतीचा पाऊस चालू असल्यामुळे थोडासा या ठिकाणी या छत्रीचा आधार घेतला आणि अशी इथे पेडांचे मिठाईचे दुकान आहे तशा ठिकाणी मी थांबलेलो आहे. आणि बघूयात की आपण चांगले वारकऱ्यांचे असे क्लिक्स आपल्याला भेटतात का. त्या पद्धतीने मी एक प्रयत्न करतोय आता सध्या. पण पाऊस बराच असल्यामुळे मी कॅमेरा बाहेर काढू शकत नाहीये. पण मी बॅग कॅरी केल्यामुळे तसा काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. बघूया कसे क्लिक्स येतात, काय करतात. मी थोडीशी वाट बघतोय. आत्ता जो मी थांबलेलो आहे तो भेकराईनगर हडपसर मधील एरिया आहे आणि ही पालखी आता सध्या गाडीतळच्या ठिकाणी आलेली आहे. गाडीतळवरून सासवड मार्गे म्हणजे या रूटनं ही पालखी जाणार आहे, सासवडच्या मार्गे. तर आपण बघूया कशा पद्धतीचे आपल्याला क्लिक्स मिळणार आहे. रामकृष्ण हरी. आता सध्या मी निघालेलो आहे पुढे फोटो काढण्यासाठी. अशा पद्धतीचा गंध मी आत्ताच लावून घेतलेला आहे आणि आत्ताच वारकऱ्यांच्या सोबत सगळ्या जाताना खूप चांगलं वाटत आहे. फील येत आहे चांगला ज्ञानेश्वर माऊलींचा. बघूया अजून चांगले क्लिक्स भेटतात का. मी छान क्लिक घेतल्यात. ते असं गुंडाळलंय कॅमेराला पाऊस असल्यामुळे साधारण आपल्याला पर्याय नाहीये. पण ज्या पद्धतीने आपल्याला फोटो घेता येईल त्या पद्धतीने मी ट्राय करतो सध्या. माऊलींच्या मुख्य ज्या दोन पालख्या आहेत त्या दोन पालख्या येणार आहेत हडपसर गाडीतळ या ठिकाणी. आणि मी आता चालत चालवलं कारण की माझ्याकडे पर्यायच नाही आहे आता, कारण की या साईडला ट्रॅफिक भरपूर आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागे भरपूर वारकरी आहेत. खूप चांगल्या पद्धतीचे खूप छान असे क्लिक्स आलेले आहेत. मात्र आता त्या रूटनं मला जायचं आहे तो मी ट्रकाने पण तुम्हाला सांगतो असा एन्जॉय हा लाईफमध्ये पहिल्यांदा बघितलं. मी धाराशिवला असताना आमच्या तिकडे गजानन महाराजांची पालखी यायची. ती पण खूप छान पद्धतीचा एन्जॉय आम्हाला देऊन द्यायची आणि एक आनंद द्यायचा वारकऱ्यांमध्ये. त्याच पद्धतीने आता हा सुद्धा आनंद भरपूर आहे. सर्वांनाच रामकृष्ण हरी. मी सध्या उभा आहे तो म्हणजे हडपसर गाडीतळ या ठिकाणी. हा माझा मित्र शशी या ठिकाणी उभा आहे मला घेऊन. आणि आपण सर्वच जण आता वारकरी संप्रदायाचं वैष्णव संप्रदायाचं दर्शन या ठिकाणी घेणार आहोतच. आणि सोबतच संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या अशा दोन्ही प्रकारच्या पालख्या या ठिकाणी येणार आहेत हडपसर गाडीतळ या भागामध्ये. आणि त्यांचा संगम आपल्याला बघायला मिळणार आहे. एक आगळं वेगळं दर्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर खूप चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी असलेल्या हडपसरमधील परिसरातील नागरिकांचाही या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा असा उत्साह आहे. आणि पुण्यामध्ये अशाच प्रकारे हा माझे मित्र मला सपोर्ट करतात. आणि आपण बघूयात नक्कीच या वारीमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे क्लिक्स मिळणार आहेत. आणि सासवड मार्गे ही पालखी ज्ञानेश्वरांची जाणार आहे आणि त्यानंतर तुकोबांची पालखी ही उरुळी कांचन मार्गे जाणार आहे. आणि आपण चांगले क्लिक्स घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. सर्वांना रामकृष्ण हरी. माझ्यासोबत हे बाबा आहेत ज्यांनी वारी केली, चैत्रवारी लोटांगणवारी केली. 33 दिवसात आळंदी ते पंढरपूर लोटांगणवारी केली. 36 दिवसात त्यांनी लोटांगणवारी केली. लोटांगण घालत त्यांनी आळंदी ते पंढरपूर अशा पद्धतीने त्यांनी वारी केलेली आहे. भारत आणि नेपाळ असा त्यांनी पायी प्रवास केलेला आहे. हीच तर खरी संतांची आपल्याला शिकवण आहे. हीच तर खरी संतांची आपल्याला ताकद आहे. आणि वारी करताना असं तुमच्या पाया वगैरे असं काही झालं असं बिलकुल काही झालं नाहीये. तर बाबाराय असतील, आपले ज्ञानेश्वर माऊली असतील, प्रत्येक संतांची आपल्याला शिकवण आहे.
तर त्यासोबतच आपल्याला काय मागावे या संतांची उपकार मज निरंतर जागविती काय द्यावी यासी व्हावी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश करून सायास शिकविती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मजायचे संभाळीती रामकृष्ण फोटो काढू तुमचे मित्रांनो, या ठिकाणी मी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या अगदी खूप जवळ होतो आणि खूप चांगल्या पद्धतीचे असे फोटो मला घेण्यात आले. फक्त कॅमेऱ्यामुळे ही कमाल आणि धमाल झालेली आहे. आणि भरपूर पाऊस होता म्हणून मी एका मेडिकलमधून एक कॅरीबॅग गुंडाळली आणि आतमध्ये फोटो काढण्यासाठी आलो आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हेच समाधान खूप छान वाटलं. सर्वच वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला एक भीमसेन जोशींचा अभंग आठवला. तो म्हणजे आता कोठे धावे म्हण तुझं चरण देखलिया भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद आता कोठे धावे म्हण आता कोठे धावे म्हण. बरं ऍटलिस्ट बघा इकडे जाऊ द्या एंड कधी करायचं करू आमच्या मध्ये कसं दिसत कुंडली कावला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.